भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार हा प्रश्न अनेकांना पडला होता। अशातच आता या संदर्भात हालचाली होताना दिसतायत। एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाली। एनडीएच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले। पण एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आहेत तरी कोण ते पाहूया। सीपी राधाकृष्णन अर्थात चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आणि लोकसभा खासदार राहिलेत। 20 ऑक्टोबर 1957 ला जन्मलेले राधाकृष्णन तरुण वयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले। कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले। तर सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपाचे प्रमुख नेते आहेत। तामिळनाडू, केरळ आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती आणि त्यांनी पक्षासाठी दिलेल्या याच योगदानामुळे पक्षाने आता त्यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे। तर आता इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदासाठी त्यांच्याकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरवणार हे पाहावं लागेल। दरम्यान सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्याचा एनडीएचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।